चांगलं सगळं गोरीच्या ब्रशाने घासून ये. असंच चालू आहे. अरे शंभो राधेश्याम हर शंभो राधेश्याम. वा 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 वा, काय संगीत पण आंघोळ चालली आहे. काय हो, कुणाशी बोलताय? हा आपला सुद्या आहे ना, आज तो प्रांतर बनलाय. तो प्राउंटर आणि तुम्ही काय स्टॉपर? वा, शेवटी दिराची बाजू घेतली. पण काय हो, आज एवढ्या सकाळीच येणं केलं? त्याच्या वडिलांनी त्याच्या ढुंगणात लाथ मारली. हो का भावासाहेब? आता साहेबाला कोणी लाथ मारेल? वहिनी खरं सांगू का, मी एका ठिकाणी नोकरीसाठी जाणार आहे, तेव्हा या माझ्या मित्राला सुदेशला बरोबर घेऊन जा. पण यांना का? वो हमारा सिक्रेट आहे. क्या दोस्त? तसं काही सिक्रेट नाही वहिनी. आमच्या कॉलेजात माया नावाची पोरगी आहे. पोरगी पोरगा नाही बरं का? असं का? माया माझी फिरकी घेतोस, मग मी तुझ्यावर सॉरी 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 सॉरी, अगदी सबसेल सॉरी. उगाच मध्ये चकमारी करतो. वहिनी, त्या मुलीच्या वडिलांची प्लॅस्टिक कंपनी आहे, तिथं काही जागा भरायच्या आहेत. तेव्हा मी काल त्या मायाला ह्याच्याबद्दल सांगितलं. चौपाटीवर नेऊन. चौपाटीवर नेऊ? म्हणजे त्याचं काय वहिनी, ती नेहमीच चौपाटीवर जाते, याला घेऊन. म्हणून मी तिला चौपाटीवरच भेटलो. कडकडून कडकडून. भाऊजी, तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका. मला सांगा, तिने यांना नोकरी देण्याचं कबूल केलं? हो म्हणाली, तर तिने आवर्जून सांगितलंय सकाळी 9 पूर्वी घरी या पप्पांना भेटायला. शायद तेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने तुझको चाय को बुलाया है. बरं वहिनी, निघायचं का आम्ही? यांना नोकरी निश्चित मिळणार ना, मग जा की. हो ना, मला नोकरी आणि याला छो 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 शची बाराखडी पाठ करताय. बरं, चहा घेणार का? घ्याच, आलेच मी घेऊन. काय रे, वहिनीच्या पुढ्यात मायाबद्दल बोलत होता. छोकरी काय, चौपाटी काय, अरे कडकडून काय. वहिनी काय ते समजली असेल. चोरून प्रेम करणं मला मान्य नाही. तशी तो आपली मालदार पार्टी गाठली असेल. मालदार आहे, दिलदार आहे. मला वाटतं एवढी तजेदार मालदार दिलदार पोरगी ज्याच्या बॅटिंग वर झाली असणार. तुला वाटलं असेल हा टणटणीत पिचवर जोरदार बॅटिंग करेल, पण काय म्हणूया, या आजकालच्या पोरी बॉलर पेक्षा बॅट्समन वरच जास्त फिदा होतात. त्याला वाटतं हे बॅट्समन सगळीकडे चांगली बॅटिंग करत असतील, पण काय म्हणूया, क्रिकेटच्या पिचवर जोरदार बॅटिंग करणारे घरच्या पिचवर मात्र पहिल्याच बॉल मध्ये क्लीन बोर्ड होतात. अनुभव गोळा करतोय तू गोळा पाहतो, मी करतो. काही म्हणूया, माया मात्र एकदम फर्स्ट क्लास. छो 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 छा छी छी छे छे. चहा चहा हो, चहा घ्या. काय झालं भाऊजी? वहिनी, तुझा गळा उघडा दिसतोय. परवापर्यंत सोन्याने मडवलेलं मंगळसूत्र होतं तुझ्या गळ्यात, आणि आज वेड्यात अगदी. भाऊजी, अहो तुमच्या मोठेपणाच्या बदल्यात मी माझं मंगळसूत्र विकून तुमचं मोठेपण मला घेतलं. भाऊजी, अहो तुम्हीच माझे खरे दागिने आहात. तुम्ही मोठे व्हा, त्यातच मला समाधान आहे. आणि हे दान वहिनीने दिरासाठी नाही, तर आईने मुलासाठी दिले. वन्स मोर, वहिनी असावी तर अशी, नाहीतर आमची वहिनी. सकाळी उठल्यावर आम्हाला पाहून म्हणायची, कसली मेल्याची झोप, काही काम धंदा करायला नको. गाणं तरी हातावर रघु केल्याचा, पण याही दातातून सुटलो. गेल्या वर्षी वेगळं ग्राउंड राहिलो. बरं सुदेश, मी नाट्यावर आहे, तू लवकर ये. वहिनी, दादा उठला नाही अजून? नाही ना, त्यांची तब्येत बरोबर नाही, रात्रभर झोपले नाही. उगाच काळजी करत राहतो. हा हो, या. गुड मॉर्निंग. अरुण भाऊजी,
थांबा जरा. कशाला? तुम्हाला काय कर्तव्य? थोरल्या भाऊजाईच्या नात्यानं विचारणं कर्तव्य समजते मी. भाऊजी, अहो तुमच्यामुळे यांची तब्येत बिघडते. रात्रभर ते झोपत नाहीत, सारखे फुटफुटत असतात. माझ्या अरुणचं कसं होणार? दादाला सांग, अरुणची चिंता करू नकोस, तो आता लहान नाही आहे, मोठा घोडा झालाय. वहिनी याला सांगून ठेव, याचा वात्रटपणा मी सहन करणार नाही. सुदेश भाऊजी, तुम्ही काहीही बोलू नका. अरुण भाऊजी, तुमच्याबद्दल काही गोष्टी कळल्यात. कोणत्या? फेंगड्या नानांच्या मुलींशी तुमचं प्रेम आहे आणि मी लग्नही करणार आहे तिच्याशी. भाऊजी, स्वहिताच्या 4 गोष्टी सांगाव्यात एवढ्या बालबुद्धीचे राहिला नाहीत तुम्ही. पण तरीही भाऊजाई या नात्याने सांगते, लग्न ही आयुष्यातील फार महत्वाची गोष्ट आहे. ती विचार करूनच करायला हवी. म्हणजे ती चांगली नाही असं म्हणायचंय तुला? नाही, पण तिच्याबद्दल मला 4 वाईट गोष्टी कळल्या. तिचं नागपालशी खबरदार वहिनी, तिच्याबद्दल थोरल्यापणाच्या हक्कानं तिच्यावर चिखलबेक केलेली मी सहन करणार नाही. ती मला आवडली आहे. वहिनी, दिल लगा गदी से तो परी क्या चीज है. वहिनी याला सांगून ठेव, याला सांगून ठेव, नाही त्याला वात्रटपणा मुळीच नाही सहन करणार याचा. अरे पण मी तुला कुठं म्हटलं? मी आपली एक म्हण वहिनीला बोलून दाखवली. अरे पण रोग कुणावर होता हे न समज एवढा मूर्ख नाही मी. नसेल, मुळात तू मूर्ख नव्हतास, पण फेंगड्या नानाच्या पोरीने तुझ्या तंगड्या तुझ्या गळ्यात घातलं. काय म्हटले? मी सर्वांनी याला चढवून ठेवलंय म्हणून थोरल्या भावासमोर असा उद्धटपणे वागतो. भाऊजी तुम्हाला बोलतात, पण तुमच्यापेक्षा मोठे असणारे यांना ते काहीच बोलत नाही. याचा कधी विचार केला? अहो प्रत्येक जण दुसऱ्याशी त्याच्या वागणुकीप्रमाणेच वागत असतो. म्हणजे मी वाईट, मी गुंड? नाही भाऊजी, अहो तुम्ही कधीही वाईट नव्हता, पण कुसंगतीने तुमच्यात वाईट गुण आलेत. भाऊजी, मी तुमच्या समोर पदर पसरते, माझ्या सौभाग्याची भिक्षा मागते. अहो हे सारखे आजारी पडतात, सारखे तुमच्या विवंचनेत असतात, रात्रभर झोपत नाहीत, धड जेवत नाहीत. मला त्यांची फार काळजी वाटते हो. भाऊजी, एवढी भिक्षा घालाल ना माझ्या पदरात? भाऊजी, अहो तुम्ही चांगले वागा. ही तुमची वहिनी तुमच्यासाठी आपला जीव पण पणाला लावेल. भाऊजी, कुणाकडे भिक्षा मागतेस तू? नाथ, या गुंडाकडे. अगं तो तुला भिक्षा देण्याऐवजी शिक्षाच दे. तुम्ही का उठलात? अंगात किती ताप आहे तुमच्या. तो आता न सुधारण्याच्या पलीकडे गेलाय. त्याला किती उपदेश करा, उलट्या घड्यावर पाणी ह्या मुलींनी घालव मला या घरातून. यापूर्वीच ते करायला हवं होतं, पण भावाच्या मायेपोटी केलं नाही. अरे अरुण, बाहेर पडताच तुझ्याबद्दल काय काय ऐकू येतं. वाटतं स्वतःच्याच डोक्यात दगड घालून कपाळ मोक्ष करून घ्यावा. नाथ, थांब शिल्पा, मी आजवर बोललो नाही याचा गैरफायदा यानं घेतला आणि चोर लुटारू झाला. दादा, मोठा भाऊ झालास म्हणून अपशब्द मी ऐकून घेणार नाही. मारणार आहेस मला? अरे मी कोण मारणार, पण मी करणार ते योग्यच. काय करणार आहेस तू? या घराचे हिस्से काय? प्रत्येक वेळी मानहानी करून घेऊन जगणं मला असह्य केलं. मी तुझी मानहानी का करतो? का तुला सतत तोडून बोलतो याचा कधी तू विचार केलायस? अरे अरुण, तू चांगला व्हावास, मोठा व्हावास हीच माझी इच्छा. हे तोंड देखलं बोलणं आहे तुमचं. हे तोंड देखलं बोलणं नाही अरुण, त्या काळजाला खुपसलेल्या काट्यांच्या वेदना आहेत, वेदना. असं मग तू 2000 रुपये कर्ज नागपालकडून काढलंस खरं ना? हो. आता का चेहरा पडला तुझा? मी ते माझ्या नावावर काढले सुदेशसाठी आणि ते मीच फेडणार आहे. पण चारण या घराचं दाखवलंस. कोण सांगतो? नागपालनं तुझ्या सहीची प्रॉमिसरी नोट दाखवली मला. हे घर तू त्याच्याकडे काय ठेवलंस? काय चेहरा पडला? मला त्या नागपालनं फसवलं की काय? नागपालनं तुम्हाला फसवलं नाही तर तू मला फसवलं. काय करताय? वडीलचा अधिकार दाखवला त्याने. मग भावकीचाही अधिकार मला दाखवावा लागेल. उद्या सकाळी या घराचे तुकडे काढ आणि माझा हिस्सा मला दे. तू हे काय मागितलेस रे? त्यापेक्षा माझ्या शरीराचे तुकडे का मागितले नाहीस? मी त्याला चांगलं होण्यासाठी 2 शब्द सांगितले, हे माझं चुकलं.
आज या रस्त्यावर पडण्याची वेळ आली आहे. तो नागपाल आम्हाला उद्या रस्त्यावर भेटणार आहे आणि माझी पत्नी उद्या उकिरड्यावर सौभाग्य फुंकत बसणार. नाही ना, हो असं का बोलताय? असं काही म्हणत आणू नका. उलट मनस्ता फोडून तुमचीच तब्येत ढासळायची. आज या जगात आधार आहे तो फक्त तुमचा. मी आधार नाही, उलट मीच तुला निराधार करतो आहे. माझ्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवण्यासाठी हा माझा खांदाही उद्यापासून माझा राहणार नाही. आमच्या जीवनाचं शेवटचं पर्व सुरू झालं. पुरुषानं असं निराश का व्हायचं असतं? तुम्ही निर्धाराने पुढे चला. मी तुमची पत्नी तुमच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. नाथ, तुम्ही जर सोबत असाल तर मी उकिरड्यावर सुद्धा नंदनवन फुलवेल. नंदनवन? हो. अगं पण त्या नंदनवनात मोर कधीच नसणार नाही. तर विषारी नागच फुटकार सोडत सरपटत राहतील. कोण आहेस तू? तुला माहित आहे मी कोण आहे तो? नागपालचा टाकील. त्याच्या रक्ताला ताणलेला सैतान. पण त्याचा माझ्याशी काय संबंध? तू त्याचा जानी दोष. कोण कुठे भडवा नागपाल? मला घाबरून धरू लागतो काय? अरे मी साला. अरे हिंमत असेल तर ये समोर. नाही खावा पाडणार. शंभूचं नाव नाही सांगणार. बोल. खरंच माहिती नाही तो कुठे राहतो. अरे मी तुला ठाऊक नाही काय? पण त्याला पाठीशी घालणाऱ्या तुझ्यासारख्यांना चहा मित्राला प्रथम कुठा करतो. शंभू, काय करताय? अनेक किडानी एका किड्याला ठेचणार आहे. ते नागपालचा मित्र आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? सारी माहिती 2 दिवसात कळली. मी शिल्पात येईल. ताई? हो ताई, तुम्हाला ताई बोलतो कारण या नराधमांनी माझी बहीण खाल्ली हो. म्हणजे एकुलत्या एक माझ्या बहिणीवर त्या नागपालने बलात्कार केला. होता शंभू, त्या आघातांनी गळ्याला पाहणं आत्मान्य केली, आत्महत्या केली. त्यावेळी हा तुमचा दीप तिथे हजर होता. अरुण भाऊजी, हे खरं आहे? नाही, हे साफ खोटं आहे. का खोटं बोलतोयस? माझ्या एवढी तुझी बहीण असती आणि त्या नागपालचा बलात्कार केला असता तर काय वाटलं असतं तुला? शंभू, अहो किती किळसवाणा प्रसंग आला तुमच्यावर. पण मी त्या नागपालला सोडणार नाही ताई. त्या नागपालला तुझ्या समोर आणला. त्याच्याकडून जर तुझं नाव वाट पडलं तर एका दोघांची बळी होती. अरुण भाऊजी, मी बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे. अहो पण बाप असंच बोलत नसतं. ते आतल्या आत कुढत राहतं. कुढत.
लग बग जाता माग वळून पाहता वाट पावला अडखळली लग बग जाता माग वळून पाहता वाट पावला अडखळली तशी मावळत्या उन्हात केवळ्याच्या वनात नाही न सळसळली चाल तुरु तुरु केस मुरु डोळ्यावर बटलली तशी मावळत्या उन्हात केवळ्याच्या वनात नाही न सळसळली चाल तुरु तुरु केस मुरु डोळ्यावर बटलली हे काय भाऊजी, एवढ्या आनंदाने आलात म्हणजे नोकरी लागली वाटतं. मिळाली. रोज ₹600 पगार दरमहा. वा, फार बरं झालं. पण भाऊजी, सुदेश भाऊजी कुठे राहिले? हा भाया तिथून सटकला. कारण सुदेशला मायाबरोबर बोलायचं होतं ना. भाऊजी, एक विचारू का? आता भाऊजी नकोच मला, फक्त भाया म्हण. बरं, भैया साहेब. आता पुढे साहेब कशाला? ठीक आहे, भैया. भैया दूधवाला? नाही हो, भाऊराया. हा, मग हरकत नाही. बरं, मला सांगा, ती माया आणि आमचे सुदेश भाऊजी यांचं काही? वहिनी, आता किती जो दडून ठेवायचं? प्रेमाने खोकला दडून ठेवता येतो का? दोघांचे जमलंय थोडं. भाऊजी, स्वभावाने कशी आहे? आजवर दिसते बरी, पण तुमच्या एवढी नसणार का? ती कशीही असली तरी सुदेश तिला बरोबर ताळ्यावर आले. सुदेश भाऊजींची निवड चुकणार नाही. खरं आणि आनंदाचं प्रकरण सांगू का? हो, त्याचा होणारा सासरा देखील सुदेशवर जाम फिदा आहे. पण सुदेशच नेहमी माघार घेतो. मला सांगत होता ती श्रीमंत, नेहमी श्रीमंतीच्या तोऱ्यात वागणार, म्हणून मी तिला भेटत नाही. भाऊजी, अहो सगळ्याच मुली काही तशा नसतात. श्रीमंत असल्या तरी सालस असतात. नको त्याला अशी मालदार पार्टी मिळते. मी प्रयत्न करतोय पण मिळतात पण ₹3 रोज वाल्या. आता मला सांग वहिनी, त्या पोरीला कंपनीत एका दिवसाचा ₹3 पगार, महिन्याचे 5 रविवार वगळता हातात फक्त ₹75 पगार येणार. पण त्या ₹75 पगारामध्ये त्यांचा स्नो पावडरचा खर्च तरी भागेल काय? म्हणून मी म्हणतो, मी असली पोरगी पटवणार की तिचं सर्व काही मोठं आहे. पगार मोठा, घराणे मोठे, घर मोठे, बाप मोठा, इस्टेट मोठी आणि मेवणी मात्र छोटी. शी, काहीतरीच काय भाऊजी? बरं, दादाची तब्येत कशी काय? त्यांची तब्येत अजूनही बरी नाही, तापच उतरत नाही. मी डॉक्टरना पाठवू का? नाही नाही, नको. मी थोड्या वेळाने घेऊन जाते त्यांना डॉक्टरकडे. ठीक आहे, मी जातो. बरं. ही चिठ्ठी मायाच्या वडिलांनी जी ग्रेट फादरने दिली आहे, ही त्यांच्याच ऑफिस मधल्या मॅनेजरला दाखवली की नोकरी पक्की. चहा हवाय का? चहा नको, आता चहा नको, फक्त तुमचा आशीर्वाद द्या. अहो, हे काय करताय? आमच्या तीर्थरूपाने सांगितलंय, चांगल्या कामाला जाते वेळी मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेऊनच जावे. माझा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. विजयी व्हा, अक्षवंत व्हा. वा वा वा. बहिणी, हा आशीर्वाद ऐकल्यावर मला असं वाटतं की मी मिलिटरीत कॅप्टन आहे आणि शत्रूवर हल्ला करायला जात आहे. सावधान!
रूपाने आठवलं मला. काल रात्रीचा तुमचा पराक्रम. तुम्ही दोघेही सही सलामत होते. म्हणजे पोलिसांना आमचा संशय आला नाही तर? 20,000चा मामला. लाखो रुपये बँकेतून निघतात, त्यांना कोण पकडतो? काय म्हणते? पण तुम्ही आता इथे येण्याचं कारण? प्रामाणिक निघाला. त्याने प्रामाणिकपणे कुणी नाही ना लवकर हे 5,000 रुपये तुमचा हिस्सा. काय म्हटले? फुटा चला जातो रे, पण माझाही हिस्सा. माहितच होतं. काय म्हटले? फुटा लवकर चला. तुला पुरे तेवढे नाही मिळणार. चला जातो. चला जातो. चला पुढे. आज आकडा फिट्ट बसलाय बघा. पण एका मेंढीने मार खाल्ला. जातो मी. अरुण भाऊजी, कसले पैसे? हे ना तुला माहितीच आहे मी जुगार खेळतो. काल मी जुगाराची जिंकलो. त्या जुगाराच्या मालकाजवळ नव्हते म्हणून त्याने पाठवून दिले. निदान असला पैसा तरी या घरात आणत जाऊ नका. अहो यांना कळलं तर किती विपर्यास होईल या गोष्टीचा. अरुण भाऊजी, अहो कष्टाने कमवलेला 1 रुपया असे बेईमानाने कमवलेला लाख रुपयांपेक्षा श्रेष्ठ असतो. भाऊजी, दृष्टपणे मिळवलेल्या पैशापेक्षा मेहनतीने कमवलेला पैसाच खरे समाधान देतो. कष्ट आणि कष्ट या कष्टाने काय दिलंय तुम्हाला आणि मला? दुःख, वेदना, अगं कुठली हौसमौत पुरवली? या जगात कष्टाला किंमत नाही वहिनी, दुष्टाला मिळते. भाऊजी, अहो पण ऐकून तरी घ्या भाऊजी. जुगारातून पैसा मिळवला की चोरी केली कुणाची? काल अख्खी रात्र अरुण भाऊची खरी नव्हते. काहीच समजत नाहीये. काय केलं असेल? एक्सक्यूज मी प्लीज. हा, कोण आपण? मी सीआयडी इन्स्पेक्टर भेंडे. पण आपण इथे? भाईसाहेब, काल रात्री एका मारवाड्याला 30,000 रुपयांना लुबाडण्यात आलं. लुबाडण्यात? होय भाईसाहेब. मी मिस्टर श्यामबाबूंना चांगला ओळखतो. आपण त्यांच्या पत्नी का? हो. मला सांगा भाईसाहेब, काल रात्री तुमचा 2 नंबरचा दीर कुठं होता? अरुण भाऊजी, काल रात्री ते घरीच होते. खरं सांगताय? हो, त्यांची तब्येतही बरोबर नाही म्हणत होते. मी तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून माघारी जातोय. श्यामबाबू कुठे आहे? ते
त्यांचीही तब्येत बरी नाही. थांबा, बोलवते त्यांना. कोण? भेंडे? अरे श्याम, किती खराब झालाय तू. चालायचंच, पण तू इकडे कसा? माझी याच वार्डावर नेमणूक झाली सीआयडी इन्स्पेक्टर म्हणून. काल रात्री एका मारवाड्याचं दुकान फोडून 30,000 रुपयाची चोरी झाली. त्यात तुझ्या भावाचं अरुणचं नाव होतं. पण वहिनी सांगतात अरुण रात्रभर घरीच होता म्हणून. शिल्पा, हा हा अगदी माझा बालपणीचा दोस्त. 4-5 वर्षांनी आला इकडे. त्याला मी हाक मारायचो भेंड्या म्हणून. मग मी इथे शेंड्या धरायचो. बरं, मी निघतो. अरे पण चहा पाणी तरी घेऊन जा. सध्या मी घाईत आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष मला लवकरात लवकर लावायचा आहे. येतो होईल. हो. चल, तुला सोडून येतो. अरे पण तुझी तब्येत. जास्त लांब नाही रे. येतो आम्ही शिल्पा. येतो अहो, होईल. पण वारावर फिरू नका. हो, हो. लवकर या. अरुण भाऊजी, अरुण भाऊजी, ते 5,000 रुपये नक्की कसले? माझ्या खाजगी गोष्टीत कुणीही लक्ष घालू नका. भाऊजी, या घातकी गोष्टींमुळे तुमच्या एकट्याचीच अब्रू जात नाही, तर अख्ख्या घराण्याची जाते. अहो, यांना कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. ठीक आहे, नातं तोडू शकता. भावाचं तोड, पण रक्ताचं कसं तोडणार? भाऊजी, आज फक्त तुमच्यामुळे मला इन्स्पेक्टरांकडे खोटं बोलावं लागलं. मला खरं सांगा, कुठे होता तुम्ही काल रात्री? नक्की काय केलं तुम्ही? भाऊजी, त्या नागपालच्या नादाला लागून त्या मारवाड्याची चोरी तुम्ही तर नाही ना केली? भाऊजी, खरं सांगा, अहो का आमचा असा घात करताय? भाऊजी, असे गुन्हे करण्यापेक्षा ना माझा गळा होता एकदाचा. गुन्हे घडवायला तू प्रोत्साहन दिलेस त्याला. का खोटं बोललीस त्या इन्स्पेक्टर जवळ? का त्याचा प्रत्येक गुन्हा तू पाठीशी घालतेस? शिल्पा, एका पुस्तकात एक गोष्ट लिहिली होती. एका मुलानं लहानपणी 25 पैशाची चोरी केली आणि पुढे जाऊन तो मोठा होऊन त्यानं मोठी चोरी केली. लाखाची चोरी करताना तो त्यात अडकला. त्याच्या हातून खून झाला आणि त्याला फासाची शिक्षा झाली. शेवटची इच्छा म्हणून बलिवेदीवर त्यानं आईला भेटण्याची इच्छा दर्शवली. आई त्याच्या जवळ गेली. तो आईला म्हणाला, आई, मला तुझ्या कानात काहीतरी सांगायचं आहे. तोच आईनं कान पुढं केला. तोच त्यानं आपल्या आईचा कान दातानं पटकन तोडला आणि म्हणाला, आई, लहानपणी प्रथमच मी तुझ्याजवळ 25 पैशाची चोरी करून तुझ्या जवळ दिले. त्याच वेळी जर तू माझ्या थोबाडीत मारली असतीस तर आज ही फाशीची दोरी माझ्या गळ्यात आली नसती. शिल्पा, शेवटी हा आपल्या गुन्ह्याचं खापर तुझ्याच माती फोडणार. सांग अरुण, काल रात्री काय घडलं? काल रात्री कुठला कुकर्म केलास? कुठला नरक खाल्लास? मी वाईटायचं करीन, तुम्ही विचारणारे कोण? राम, कोण? अहो, खबरदार, थोरला भाऊ नाही कोणी सांगून केलं. पण याच्यानंतर हात माझ्यावर उचलला. शिल्पा, आज खऱ्या अर्थानं माझा अरुण मला दुरावला ग. आज त्याने माझा हात धरला, या भावाचा हात धरला. शेवटी भाऊच भावाचा वैरी झाला. तुझ्यामुळे तो माझा वैरी झाला. तू त्याचे अपराध पोटात घातले नसतेस तर तो चोर लफंगा झाला नसता. तुझ्यामुळे आज या घराची इज्जत धुळीस मिळाली. नाथ, तुझी माया जळली ग शिल्पा. तुझ्या मायेचा वनवा झाला तुला चढायला. शिल्पा, तू भोळी राहिलीस ग. एवढे भोळेपण या जगात उपयोगी नाही. रडू नकोस वेडे, पुसते अश्रू. एकच सांगतो शिल्पा, या पुढे तरी अशा गुन्हेगारांना पाठीशी घालू नकोस. त्यापेक्षा तुझंही माझंही आणि त्यांचंही आयुष्य बर्बाद करशील. बर्बाद. श्यामबाबू काम झाला हो. आकाश टेंगणार झाला. सोना मिळाला. अरे पण झालं काय? हो, काय झाला? वाटोळ्याचा सरळ झाला. यो कागद बघा, मालकाने तुमका दिलेली आणि धावत पळत बोलवलेली कामात. वाचा भाऊ. शिल्पा,
शिल्पा, मालकाने माझी माफी मागितली आणि लगेच कामावर बोलवले. नाही हा, मी तुम्हाला कामावर जाऊ देणार नाही. अहो अंगात किती ताप आहे तुमच्या. शिल्पा, अगं ह्या चिठ्ठीत स्पष्ट लिहिलंय आज महत्वाचा माल पोचवायचा आहे ते आणि का? तोच श्यामने ट्रक मध्ये बसून भरून न्यायचा आहे. ते काही असलं तरी त्या मालापेक्षा मला तुमचा जीव जास्त मोलाचा आहे. ट्रक वर बसलो की हा हा म्हणता ताप निघून जाईल. वहिनी साहेब, श्याम बाबूंका ड्रायव्हिंगचे डोळे लागले, डोळे. मी तुमका एक खरी गोष्ट सांगते. आमच्या गावात एका वाण्याक असेच डोळे लागलेले. हा पाठपोटा चालला आणि बेमार हातवर बाहेर गेला, हातवर. लय डॉक्टर वैद्य केला पण गुण काय आहे ना, राहतील बॉम्बरी. म्हणजे शेवटी त्याच्या मनात काही ना, तो उठलो आणि सरळ नदीत केव्हा गेलो, आमच्या पिठोर नदीत आणि एकदम बरं झालो. सरासर पाऊस झाला आणि भरा बेमार भुतूर गेला. आणि तुमका सांगते, जसं त्या केव्हा तो डोळा लागलो, तसं श्याम बाबू का जरा घेऊन डोळा लागलो. एकदा काय टरका जाऊन बसले आणि दना 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 घालूक लागले. तर म्हणजे बघा यांचं ताप कसं सरासरा पळतात. अगदी बरोबर बोललास सरू. अहो पण मला भीती वाटतेय. हो काय वहिनी साहेब, माझ्यासारखं माणूस असताना तुम्ही किती भियाता. हो असे दात लावली, असे तर तुम्ही काय पण काळजी करू नको. येतो मी शिल्पा. ट्रक सांभाळून चालवा. त्याबद्दल काळजी नसावी. चल सरू. हो सावकाश. एवढा ताप असताना यांनी कामावर जायला नको होतं. देवा त्यांचं रक्षण कर. भाऊजी, वहिनी, अहो काय झालं? ती माया, मी तिच्याशी लग्न करावं म्हणते. मग तुम्ही काय म्हणालात? मी म्हणालो, मी अजूनही विचारच केला नाही माझ्या लग्नाचा. मी लग्न त्याच मुलीशी करणार जी मुलगी माझा दादा वहिनी पसंत करते. त्यावर ती रागवली, म्हणते असं दुसऱ्याच्या सांगण्यावर किती दिवस चालणार. मला राग आला तिचा. वर म्हणते तुला दादा वहिनीकडे राहायची गरज नाही, आपण स्वतंत्र बंगल्यात राहू. मग त्यात काय झालं भाऊजी? अहो आम्ही तर दुःखाचेच वारस आहोत. निदान तुम्ही तरी सुखी व्हा. एवढ्या उलट्या काळजाचा नाही मी वहिनी. माझ्या कात्रीचे जोडे करून जर तुमच्या पायी घातले तर तुमच्या मायेचे उपकार मिटणार नाही. हे काय भाऊजी, एवढी फरकी वाटते मी तुम्हाला? उपकाराची भाषा करता येते. भाऊजी तुम्ही मायाशी लग्न करा. नाही वहिनी, श्रीमंतीच्या दांभिकपणाची कौच अंगावर पांघरून श्रीमंतीचे कुबेर बनलेले हे पूजक तुमच्यासारख्या साध्वीची काय मजा करणार. वहिनी, मला मला पत्नी हवी, अगदी तुमच्यासारखी. जसं तुम्ही या घरावर प्रेम केलं, आम्हा दिरावर माया केली, तशी तुमच्यावर आणि दादावर माया करणारी पत्नी हवी. मला तिची श्रीमंती नकोय, मला तिची नीती हवी. चुकतात तुम्ही भाऊजी. सध्या नीतीच्या कवचात सापडते ती फक्त माती आणि अनीतीच्या कवचात सापडतात ते मोती. भाऊजी, अहो मायाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. ती तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. भाऊजी तुम्ही विचार करा. जा तिच्यासोबत सुखाने संसार करा. आमच्या बरोबर राहिला तर तुम्हाला सुद्धा रस्त्यावरचे दगडगोटेच खावे लागतील. ते दगडही हिरे मानकेसारखे वाटतील मला तुमच्या मायेचे छाय. वहिनी, मी तुला नकोसा झालाय का ग? वहिनी, माझ्यावरची माया कमी झाली काय ग, की तुला वाटतं मीही हरून भाऊसारखा वागेल? काय बोलताय भाऊजी? अहो एवढी कृतज्ञ कधीच होणार नाही तुमची वहिनी. मग यापुढे मला मायेशी लग्न करण्याचा आग्रह करू नको. मी तिला स्पष्ट शब्दात नकार दिलाय. आणि आम्हालाही नकार दिला. म्हणजे काय? Get out! मी मॅनेजरकडे चिठ्ठी घेऊन गेलो. तो वाचणार, तो फोन घनगरला आणि आमचा डाव कोलमडला. फोनवर कुणी मुलगी बोलत होती. मॅनेजर सारखं एस मॅडम एस मॅडम एस मॅडम करत होता. मायानंच फोन केला असेल. असेल आणि फोन खाली ठेवून मला मॅनेजर म्हणाला सरळ गेट आउट. तू काही काळजी करू नकोस, मी येतो मॅनेजरना भेटायला. भाऊजी आता बाहेर जाणार? हो, मॅनेजरना भेटून येतो आणि मायाच्या वडिला नाही. भाऊजी यांच्या मालकांच्याही घरी जाऊन या. अहो एवढं बरं नसताना सुद्धा हे कामावर गेलेत. तुम्ही एकदा पाहून या. एवढा आजारी असताना कामावर का गेला तो? मी त्याला घेऊनच येतो. चल बाहेर.
न्यायला भाग्य लागतं. काय म्हटले? वेळोवेळी दोन मदत करतो मला आणि हे सख्खे भाऊ वैद्याप्रमाणे माझी मजा बघतात. आज मी ऐश करतो हा तुझ्यामुळे नागपाल दोस्त की जय. अरे मी सुद्धा या 15 दिवसात मुख्यमंत्री झाल्यासारखा वाटतोय. एवढा पैसा 25 वर्षात पाहिला नाही. तेवढा पैसा या 15 दिवसात हातात ठेवला. सर्व नागपालची कृपा. जय नागपाल. सुधाराम जा पण जास्त खाल पण मार खाल. जय जय नागपाल समर्थ. यू आर माय होणारा फादर इन लॉ. काय म्हटले? सासरा हा होणारा. मी तुमच्या मुलीला त्याच्या उद्या लग्न लावून जाईन. समजले. अरे मलाही ते समय. अरे असली वात्रट पोरगी लवकर सगळे तेवढी बरी. काय म्हटले? सासरा हो आगरी मालो हा? ससुर जी हो शादी की तैयारी करो. आशा बहन वाले को बुला. ऐसी बारात काढ़ेंगे. किसी की बारात इसके पहले गाड़ी नहीं होगी. क्या समझा? सगळे करू. वरात काढू रात काढू पण या घरात छे, 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 छे. तू लवकर वेगळा हो. काय म्हटले? उद्या वेगळा होणार. कसा होणार? कसा होणार सांग कसा? हे घर आज नागपाल जप्त करणार म्हणतोय. हा पण तुला मी एक युक्ती सांगतो. मी नागपालकडे 100% तो तू दादाला घराच्या बाहेर काढे आणि मग तुला इथे राहायला देईल. अरे हे समज तुझ्या लागणार का? मग माझी पोरगी राणी आणि तू राजा. काय म्हटले? माझा खरा दोस्त नागपूर हा? माझ्यासाठी एवढं नक्कीच करेल. हो हो पण त्यासाठी एक काम करायला हवं. काय म्हटले? काय हा कागद नागपालने माझ्याकडे दिला. म्हणाला एवढी एक अरुणची सही घेऊन ये. म्हणजे हे याला हे म्हणून द्यायला मोकळा. काय म्हटले? कुठं सही करू? ला, ला. हे पेन आता या इथं सही करा. इथं वा सुरेख. आता निघामी निघतो. आज झोपा आणि बरे का? नागपालने सांगितले अरुणनी जास्त बाहेर फिरू नये म्हणून. काय म्हटले? जा आज जरा जास्तच झाली आहे. झोपा जाऊ ना. वा
बाहेर काढायचा मार्ग निर्भेद झाला. अरुण, अरे तू या कागदावर सही केली नाही तर या तुमच्या मृत्यूपत्रावर सही केली. अरे हा एवढासा कागद किती हलका फुलका आणि या कागदात आहे तुमचं चौघांचं जीवन. माझ्या अपेक्षेपेक्षा अरुण निर्बुद्ध निघाला. अरुण, मी तुला तो भरमसाठ पैसा देतोय. तो पैसा परत माझ्याकडे येतोय. तुझी जी प्रेयसी आहे ना ती माझी रखेली आहे आणि तिच्या मार्फत तो पैसा माझ्याकडे परत येतोय. आता सुरुवात या घराला शिल्पा, हे शिल्पा. तू हो, सांगितल्याप्रमाणे आलोय. आपला वायदा म्हणजे वायदा. त्यापुढे पोलिसांचा कायदाही फिका पडतो. ते नाहीयेत, बाहेर गेलेत. दुपारपर्यंत येतील. ते आले की ये. ठीक आहे, खुली काय? अगं, मी या घराचा मालक आहे आणि मी या घरात केव्हाही येऊ शकतो, अगदी रात्री सुद्धा. नागपाल, जिभेला आवर घाल जरा. परत स्त्रीशी बोलताना तोंड सांभाळून बोल. मालकावर न्याव करते बिल्ली. कोण मालक? हे घर आमचं आहे. तू जप्ती आणशील तेव्हा बघू. अगं, जप्ती आजच आणणार होतो पण एक काम होतं ते झालं आणि हे सारं घर तुमचं आजपासून माझं झालं. याचा अर्थ? हे घर मी खरेदी केलं आणि आजच त्याचा ताबा घेणार आहे. 6 महिन्यापूर्वीची तारीख खरेदी करारावर आहे आणि 6 महिन्यांनी घर सोडू असं स्पष्ट या घरात लिहिलंय. त्यासाठी वेगळ्या कोर्ट नोटीसची गरज नाही. कुणी केलं हे खरेदी पत्र? तुझ्या लाडक्या नवऱ्यानं आणि लावडत्या दिरानं. नाही नाही, हे खोट आहे. ही फसवेगिरी आहे. असेल तरी हे घर आजपासून माझं आहे. नागपाल, अरे एवढा क्रूरपणे वागशील असं वाटलं नव्हतं. तू माझ्याशी लग्न करण्यास नकार देशील असं मलाही वाटलं नव्हतं. माझं स्वप्न खाकलं. माझ्या मित्रात बेपनाव झाला. माझी फजेती मी सहन करू शकत नाही. माझा झालेला अपमानाचा मी सोड देईन आणि तोही कशाही परिस्थितीत. नागपाल, एखाद्याच्या अस्थायी स्थितीचा असा गैरफायदा घेऊ नकोस. तशा दूरछलात्याने होईना मी तुझी बहीण आहे. मी तुझ्या समोर पदर पसरते. अरे माझ्या सौभाग्याची अभिक्षा घाल मला. आज माझे पती किती किती आजारी आहेत. धड जेवत नाही, झोपत नाही आणि अरुण भाऊजींचं सुद्धा शिक्षण पूर्ण व्हायचंय. फक्त 2 वर्ष थांब. फक्त 2 वर्ष. मी तुझी पैन फेडेन. एवढी भिक्षा. पत्रात मी भिक्षा घाली पण बहिणीच्या नात्याच्या निखाराची. प्रेयसी म्हणून जर बदल पुढे करत असतील तर त्यात मी माझं काळीजही फेके आहे का बोल. आता तुला कोणत्या शब्दात सांगावं? नागपाल, आम्ही स्त्रिया एकाच्याच नावाने कुंकू लावतो, ते मरेपर्यंत. आता मी तुला शेवटचं सांगते. तू आम्हाला रस्त्यावर काढलंस तरी बेहत्तर. आम्ही तयार आहोत आमचा संसार रस्त्यावर थाटायला.